मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटीला अप्लाय करणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, सीईटी सेलने त्यांच्या वेबसाईटवरती एक नवीन नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. तर त्या नोटिफिकेशननुसार सीईटी सेलने ज्या डेट्स फॉर्म फिलअप करण्यासाठी दिल्या होत्या, त्या डेट आता एक्सटेंड करण्यात आलेल्या आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सीईटी सेलने ती डेट किती दिवसांपर्यंत एक्सटेंड केलेली आहे, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे ॲप्लिकेशन करत असताना कुठल्या डॉक्युमेंट्सची तुम्हाला रिक्वायरमेंट आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 3 इयर आणि 5 इयरसाठी असणारा क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईनमध्ये 16 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला मॉर्निंग आणि इव्हिनिंग सेशनमध्ये डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह क्लासेस अटेंड करणं पॉसिबल नसेल तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतील. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच फक्त तुमची एक्झाम पुरती नाही, तर एक्झाम झाल्यानंतर अगदी तुमच्या ॲडमिशनपर्यंत तुम्हाला गाईड करण्याचं काम करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात सुरुवातीला आपण सीईटी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन पाहूयात की कुठलं नवीन नोटिफिकेशन सीईटी सेलने दिलेलं आहे. तर इथे आपण पाहू शकतो, ज्यावेळेस तुम्ही नोटिफिकेशन सेक्शनला याल, त्यावेळेस हे नोटिफिकेशन ओपन केल्यानंतर इथे सीईटी सेलने सांगितलं आहे की महाराष्ट्र एल-एल-बी 3 इयर सीईटी 2026 चे जे विद्यार्थी आहेत, त्यांना ॲप्लिकेशन फॉर्मसाठी एक्सटेन्शन दिलेलं आहे आणि हे जे फॉर्म आहेत ते 8 जानेवारीपासून सुरू करण्यात आले होते. 13 तारखेपर्यंत म्हणजेच 13 फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरण्यासाठी वेळ देण्यात आली होती. आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी तारीख आहे ती वाढवून 28 फेब्रुवारी 2026 करण्यात आलेली आहे. सीईटी सेलने आता 15 दिवसाचं सेकंड एक्सटेन्शन आपल्याला दिलेलं आहे आणि या एक्सटेन्शननुसार आता तुम्ही 3 इयर सीईटीचे जे फॉर्म आहेत ते 28 तारखेपर्यंत फिलअप करू शकता. तेच जर विद्यार्थी मित्रांनो आपण 5 इयर सीईटीच्या बाबतीत पाहिलं, तर 5 इयर सीईटीची जी ॲप्लिकेशन करण्याची लास्ट डेट आहे ती 14 फेब्रुवारी 2026 ही आहे. म्हणजे आज ही लास्ट डेट असणार आहे. आज तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करून टाकायचे आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं 3 इयर सीईटीला फॉर्म भरण्यासाठी एक्सटेन्शन मिळालं आहे, त्यानुसारच आपण 5 इयर सीईटीसाठी सुद्धा हे एक्सटेन्शन एक्सपेक्ट करू शकतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, जर तुमच्याकडे सर्व काही डॉक्युमेंट्स असतील आणि तुम्ही फॉर्म भरण्यासाठी रेडी असाल, तर हे फॉर्म तुम्ही आजच्या आज सबमिट करून घेतलेलं कधीही चांगलं राहील. कारण विद्यार्थी मित्रांनो, जरी आपल्याला एक्सटेन्शन मिळणार असलं, तरी पण हे फॉर्म सबमिट करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो? अशा पद्धतीने 5 इयर सीईटीला सुद्धा आपण एक्सटेन्शन मिळेल अशी अपेक्षा ठेवूयात. पण ज्यांच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, ज्यांना आज फॉर्म सबमिट करणं पॉसिबल आहे, त्यांनी आजच्या आज हे फॉर्म सबमिट करून घ्यावेत. कारण जरी एक्सटेन्शन मिळालं, तरी तुम्हाला त्यावेळेस सुद्धा फॉर्म हे सबमिट करावेच लागणार आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही हे फॉर्म भरत असता, त्यावेळेस तुम्हाला कुठल्या डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरत असताना तुमच्याकडे तुमचा ईमेल आयडी असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे रिक्वायर्ड आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरत असताना तुम्हाला आधार ऑथेंटिकेशनची गरज पडते आणि अपार आयडी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. जर या गोष्टी तुमच्याकडे असतील, तर तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कॅटेगरीमधून येत असाल, तर त्यावेळेस तुमच्याकडे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही इथे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकू शकता. तसेच तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असावं. कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे नसेल, तर त्या केसमध्ये तुम्ही नॉट अप्लाइड वरती क्लिक करा आणि कास्ट व्हॅलिडिटी काढल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस कॅप राउंडचे फॉर्म भरता, त्यावेळेस तुम्ही ही कास्ट व्हॅलिडिटी अपलोड करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, डोमिसाइल सर्टिफिकेटची इथे आत्ता तुम्हाला रिक्वायरमेंट नाहीये. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला इथे गरजेचं नाहीये. गॅप सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार नाहीये. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटच्या बाबतीत जर आपण पाहिलं, तर आत्ता तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जर असेल तरी चालेल आणि जर नसेल तरी सुद्धा तुम्ही या सीईटीला अप्लाय करू शकता. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे तुमचा रिसेंट फोटो असणं आवश्यक आहे.
त्यानंतर तुमची सिग्नेचर एका व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेनने करणं गरजेचं आहे. तुम्हाला ती सिग्नेचर इथे अपलोड करावी लागते. अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही या सीईटीला अप्लाय करू शकता. यापैकी काही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नसतील तरी सुद्धा या सीईटीला तुम्ही अप्लाय करू शकता. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट्स नसतील म्हणून सीईटीला अप्लाय न करणं असा काही निर्णय घेऊ नका. तुमचं वर्ष वाया घालवू नका. तुम्ही आता विदाऊट डॉक्युमेंट सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त ज्यावेळेस तुमचं कॅप राउंड असेल त्यावेळेस तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स रेडी असणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, सीईटी झाल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे डॉक्युमेंट्स जमा करण्यासाठी वेळ असतो. त्या वेळेचा वापर करून तेव्हा तुम्ही हे डॉक्युमेंट जमा करून सुद्धा कॅप राउंडच्या वेळेस सर्व डॉक्युमेंट अपलोड करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या सीईटीच्या पॅटर्न विषयी आणि सिलेबस विषयी डिस्कस करूयात. तर या सीईटी मध्ये 3 इयरच्या विद्यार्थ्यांना आणि 5 इयरच्या विद्यार्थ्यांना सब्जेक्टचं जे वेटेज आहे ते वेगवेगळं आहे. लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग सेक्शन 3 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला विचारला जातो आणि 5 इयर सीईटीला 32 मार्कला विचारला जातो. जनरल नॉलेज हे 3 इयर सीईटीला 32 मार्कला विचारतात, तर 5 इयर सीईटीला 24 मार्कला. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 3 इयर सीईटीला 24 तर 5 इयर सीईटीला 32 मार्कला विचारलं जातं. इंग्लिश लँग्वेज 3 इयर सीईटी मध्ये 40 तर 5 इयर सीईटी मध्ये 24 मार्कला विचारलं जातं. बेसिक मॅथमॅटिक्स हे 3 इयर सीईटी मध्ये विचारलं जात नाही, पण 5 इयर सीईटी मध्ये 8 मार्कला हे विचारलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅच मध्ये हे सर्व विषय शिकवले जातात आणि या सर्व विषयांचं प्रिपरेशन तुमच्याकडनं करून घेतलं जातं. या परीक्षेचा जो पॅटर्न आहे त्यामध्ये दोन्ही परीक्षा या 120 मार्कच्या आहेत आणि 2 तासांचा वेळ तुम्हाला ही परीक्षा देण्यासाठी असतो. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 मार्क दिलेला आहे आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम इथे नसणार आहे. तसेच हा पेपर तुम्ही इंग्लिश किंवा मराठी अशा कुठल्याही माध्यमामध्ये देऊ शकता आणि सर्व विषय हे एमसीक्यू प्रकारचे असून एक्झाम मोड हा ऑनलाईन पद्धतीचा आहे. म्हणजे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा द्यायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जसं की माहिती आहे या परीक्षेच्या तारखा ऑलरेडी सीईटी सेलने पब्लिश केलेल्या आहेत. तर त्या शेड्यूलनुसार 5 इयर सीईटीची एक्झाम ही 8 मेला असणार आहे आणि 3 इयर सीईटीची एक्झाम ही 1 आणि 2 एप्रिलला असणार आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे ऍडमिट कार्ड आहे ते परीक्षेपूर्वी साधारणतः 10 दिवस दिले जातात. हे ऍडमिट कार्ड ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तुमच्या सीईटीच्या लॉग इन मधून डाउनलोड करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण पाहू शकतो 3 इयर सीईटीची एक्झाम आता जवळ आलेली आहे. खूपच कमी दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. तर या कमी दिवसामध्ये तुम्हाला या सीईटीचं प्रिपरेशन करायचं असेल आणि हे प्रिपरेशन करत असताना तुमच्याकडे एक ऑथेंटिक रिसोर्स असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनचं थिअरीचं आणि क्वेश्चन बँकचं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.